पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पोहरादेवीचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण की आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बंजारा समाजाचा कौल नेमका कुणाच्या बाजूने आहे याचा निर्णय होणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि त्यासाठीच ही सभा जी आहे ती पोहरादेवी इथे लावण्यात आली होती। या सभेच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचा प्रचार सुरू झाला असंही म्हणता येईल। दुसरं महत्त्वाचं म्हणजे बंजारा समाजाचे मत जे आहे ते जवळपास 22 ते 25 विधानसभा मतदारसंघ असे आहे, ज्यामध्ये यवतमाळ जिल्हा असो, वाशिम जिल्हा असो, बीड, नांदेड, अमरावतीचा काही भाग असो, या भागामध्ये जवळपास 20-22 विधानसभा मतदारसंघामध्ये बंजारा समाजाची मतं अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळेच बंजारा समाजाच्या मतदारांना साथ घालण्यासाठी या सभेतून प्रयत्न करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंजारा समाजासाठी आत्तापर्यंत काँग्रेसनं काय काय केलं नाही। म्हणजे त्यांच्या भाषणात उल्लेख होता की देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांनी बंजारा समाजाला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला समाज जो आहे तो म्हटलं होतं, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसनं तो जो गुन्हेगारीचा ठप्पा लागला होता तो दूर करण्यासाठी प्रयत्न केलेला नाही, अशी ही टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। त्यासोबतच काँग्रेसचं नेतृत्व विदेशी विचाराच्या नेतृत्वाचं आहे, म्हणजे इंग्रजांच्या विचाराचं नेतृत्व आहे, अशी टीका त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। बंजारा समाजाला काँग्रेसनं आतापर्यंत अपमानित केलं, परंतु भाजप जे आहे ते बंजारा समाजाला सोबत घेऊन जात आहे, शोषित पीडितांना सोबत घेऊन जात आहे, अशा प्रकारचं वक्तव्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बंजारा समाज आपल्या बाजूनं कसा येईल, महायुतीच्या बाजूनं कसा येईल याचा प्रयत्न केला। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं 3-4 मिनिटाचं भाषणही अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण की देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कुठला पंतप्रधान पोहरादेवीत आला असेल तर त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे, अशा शब्दाचा उल्लेख त्यांनी केला। जेणेकरून ज्या बंजारा समाजाला इग्नोर करण्यात आलं होतं, काँग्रेसनं असा आरोप करत आलेले आहे, त्या समाजापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आले। त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा या संपूर्ण सभेत आपल्याला पाहायला मिळतोय। बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरादेवीची ओळख जी आहे ती आहे। जवळपास देशभरात 10 ते 11 कोटी बंजारा समाज आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाण आहे आणि त्या सगळ्या समाजाचं श्रद्धास्थान जे आहे ते पोहरादेवी आहे। आणि हा जर संजय राठोड यांच्या रूपानं विचार केला असेल तर आत्ता बंजारा समाजातलं मोठं नेतृत्व म्हणून संजय राठोड यांच्याकडे बघितलं जातं आणि संजय राठोड यांच्या निमित्तानं बंजारा समाज महायुतीकडे गेल्या 2 निवडणुकामध्ये म्हणजे 2014 आणि 2019च्या होता असं म्हटलं जातं, परंतु आत्ता जी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी महायुतीच्या उमेदवाराचा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला। त्यामुळे चर्चा सुरू झाली होती की जो बंजारा समाज गेल्या 2-3 निवडणुका महायुतीसोबत होता तो बंजारा समाज महायुतीपासून लांब गेला का, आणि त्यानंतर नगारा भवनचं लोकार्पण आणि इतर जे विकास कामं पोहरादेवी इथे सुरू आहे त्यासाठी सरकारनं दिलेला 700 कोटीचा निधी, एकूणच हे संपूर्ण जर आपण क्रमवाईज बघितलं तर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही सभा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली होती असं म्हणायला हरकत नाही। सभेला प्रचंड असा प्रतिसाद जो आहे तो मिळाला होता। म्हणजे मी स्वतः मध्य प्रदेशच्या बंजारा समाजाच्या लोकांशी बोललो, तेलंगणावरून आले, महाराष्ट्राच्या जळगावपासून तर इकडे वर्ध्यापर्यंत, तिकडे नांदेड, बीड सगळ्या जिल्ह्यातनं बंजारा समाजाचे बांधव जे आहे ते या ठिकाणी आले होते। 1 लाखपेक्षा जास्त लोक होते आणि हे निर्णायक मतदार आहे, कारण की ते फक्त सभेसाठी आले नव्हते तर पोहरादेवी इथे ज्याला बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाते, बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरादेवी प्रसिद्ध आहे, त्या पोहरादेवीत वारंवार ते दर्शनाला येत असतात। पण यावेळेस नगारा भवन नेमकं कसं बांधण्यात आलं, बंजारा समाजाचा सांस्कृतिक वारसा पुढे नेणारं हे भवन कसं आहे ते पाहण्याची संधीही त्यांनी गमावलेली नाही आणि प्रचंड मोठी सभा जी आहे ती या ठिकाणी झाली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 15 दिवसामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्ध्यानंतरची विदर्भातली ही दुसरी सभा आहे। विदर्भात 62 विधानसभेच्या जागा आहे आणि त्यापैकी बहुतांश जागेवर बंजारा समाजची मतं जी आहे ती निर्णायक आहे। त्यामुळे विदर्भात जास्तीत जास्त जागा महायुतीला निवडून आणायच्या असेल तर बंजारा समाजाचे एकट्ठा मतं जे आहे ते त्यांच्या बाजूनं असणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच वारंवार प्रयत्न जो आहे तो केला जातोय आणि त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान जे बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी इथे आले,
दर्शन घेतलं, महंतांची संवाद साधला, बंजारा समाजाची भाषा आहे गोरमाटी, त्याचे शब्दप्रयोगही त्यांनी आपल्या भाषणामध्ये केलेले आहे. एकूणच प्रयत्न असा होता की बंजारा समाजाचे मतदार आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या बाजूनं राहावे, महायुतीच्या बाजूनं राहावे. कारण की या संपूर्ण सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 30-35 मिनिटाचं जे भाषण होतं त्यामध्ये पहिले 5-6 मिनटं बंजारा समाजासाठी काय काय योजना आणल्या, पोहरादेवीमध्ये कुठले विकास कामं सुरू आहे, त्यासोबतच त्यांनी संत सेवालाल महाराज, रामदेव बाबा आणि महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं, नतमस्तक झाले. त्यासोबत स्टेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बंजारा समाजाचे महंत त्या ठिकाणी बसून होते, अक्षरशः वाकून त्यांनी नमस्कार बंजारा समाजाच्या महंतांना केला. यावरून अर्थ स्पष्ट होतो की बंजारा समाज जो आहे तो आपल्यापासून दुरावू नये, आगामी विधानसभा निवडणुकीत तो समाज आपल्यासोबत राहावा यासाठीचे हे प्रयत्न. एकूणच ही सभा जी आहे ती यशस्वी झाली. संजय राठोड यांनी प्रयत्न केले, त्यानिमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली होती. भाजपची ही संपूर्ण यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी गर्दीसाठी लागली होती. आणि या सभेचं यश हे आहे ते विधानसभा निवडणुकीनंतर कळेल. कारण की यवतमाळ, वाशिम, काही अंश बुलढाणा, अकोला, नांदेड, बीड या भागामध्ये महायुतीला जर जास्त जागा मिळाल्या तेव्हाच या सभेचं यश मानता येईल असं भाजपचे नेते म्हणतात. कारण की हा बंजारा समाज आपले मतं जे आहे ते कोणाच्या बाजूनं टाकतो ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच महायुतीकडून, भाजपकडून, शिवसेनेकडून, शिंदेंच्या अजितदादाकडून हा प्रयत्न होता असं म्हणायला हरकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.